नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी ज्ञानेश्वर राठोड. आज आपण बघणार आहोत आगामी 2025 मध्ये होणाऱ्या विविध अशा परीक्षा, ज्यामध्ये तलाठी भरती असेल, मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDCच्या संदर्भातल्या काही परीक्षा असतील, DMERच्या व इतर महत्त्वाच्या सरळ सेवेच्या परीक्षा असतील. सो TCS पॅटर्न नुसार व इतर ज्या आपल्या IBPS पॅटर्न नुसार, मोस्टली तर TCS पॅटर्न नुसार काही परीक्षा ज्या घेतल्या जातात आणि आपण सर्वजण त्याचा अभ्यास करतात. आपण पुढील ज्या जाहिराती आहेत त्याचं तुम्ही वाट देखील बघता आहात आणि म्हणून टिक्कर मराठीची संपूर्ण जी टीम आहे ती आपल्या सोबत आहे आणि आपल्या यशापर्यंत नेण्यासाठी नक्कीच मदत त्या ठिकाणी टीमच्या माध्यमातून होणार आहे. आणि आजच्या रोजी मी जो आजच्या लेक्चर्समध्ये जो आपला टॉपिक असेल, जो विषय असेल, सामान्य ज्ञान, अतिसंभाव्य प्रश्नाचं विश्लेषण आपण बघणार आहोत आणि ज्यात विविध प्रश्न आपण अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये इतिहासाचे असतील, भूगोलाचे असतील, त्याचबरोबर जनरल सायन्स असेल, नागरिक शास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, अशा विविध विषयांच्या बाबतीतले जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोत. तर आपण स्टार्ट करूयात आजच्या लेक्चर्सला. बघूयात आजचा पहिला प्रश्न आपण ते अभ्यासूया. चौरी चौरा येथील घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले, असा प्रश्न विचारलाय. बघा विद्यार्थी मित्र, ऑप्शन्स दिलीत 4. ए दिलाय सविनय कायदेभंग, बी छोडो भारत, सी असहकार चळवळ किंवा आंदोलन म्हणूयात, डी असेल शेतकरी आंदोलन असेल. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे योग्य सी, असहकार आंदोलन. जे आंदोलन संपुष्टात आलं. आता याची सुरुवाती 1920 ते 1922 असा कालखंड होता आणि ह्या चळवळीचं किंवा ह्या आंदोलनाचं नेतृत्व हे महात्मा गांधीजी करत होते. आणि एकच होतं की जे आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांचा जो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावरती जे त्यांचं राज्यकरण होतं, सो त्याच्यापासून भारतीयांना मुक्त करणं असेल आणि ज्याद्वारे एक बऱ्याचशा अशा सामाजिक भूमिका मांडणं, त्यामध्ये बरेच ही आंदोलन आपल्या भारतामध्ये त्या वेळात झाली. सो महात्मा गांधीजींच्याच माध्यमातून असहकार चळवळ असेल, त्याचबरोबर सविनय कायदेभंग असेल, त्यानंतर चले जाओ भारत छोडो असेल, अशा विविध चळवळी झाल्या. तर हा जो प्रश्न विचारलाय की चौरी चौरा इथे एक घटना घडली होती 1922च्या दरम्यानच. ते असं झालं होतं की चळवळीतल्या बऱ्याचशा नागरिकांच्या वरती पोलिसांनी लाठीमार वगैरे केला आणि त्याचं बऱ्यापैकी काय झालं होतं की थोडंसं ते तिथे बऱ्यापैकी अशी एक चळवळीला एक गालबोट लागणं आपण म्हणतो थोडंसं काहीतरी. आणि त्या अनुषंगानेच पुढे मग त्याचाच बदला ज्या लोकांनी देखील घेतला पुढे. सो पोलीस स्टेशनवरती हल्ला करून ज्याच्यामध्ये अनेक पोलिस मृत्युमुखी पडली आणि मग ते पुढे थांबवावं लागलं, चळवळ थांबवावी लागली आणि ती घटना होती चौरी चौरा येथील. सो याचं योग्य उत्तर आहे सिया. पुढे जाऊयात. दुसरा प्रश्न, 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते, असा आपल्याला प्रश्न विचारला गेलाय. आता बऱ्याच वेळा आपल्याला करन्सी बेस क्वेश्चन विचारली जातात आणि आपल्याला त्याविषयी अभ्यास देखील माहीत पाहिजे, अर्थव्यवस्थेच्या बाबतीतला अभ्यास असेल. आता 100 रुपयाच्या नोटेवर स्वाक्षरी ही कोणाची असते, असा प्रश्न आहे. ए मध्ये गव्हर्नर, RBIचे गव्हर्नर दिले, बी केंद्रीय अर्थमंत्री, सी सचिव अर्थ मंत्रालय, डी यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची याच्यावरती स्वाक्षरी असते. ओके, RBI याचं उत्तर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते याच्यावर, हे आपण लक्षात घ्यायचं. सर्व आता 100 रुपीज 100ची जी नोट आहे, आता ह्या नोटांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं की बॅक इमेज वरती जर गेलो नोटेच्या, तर इथे छापलेलं आहे राणी की वाव विहीर असेल. अशा विविध नोटांवरती ह्या इमेजेस असतात. इमेजेस देखील बघायला पाहिजे. इवन 500 रुपयाच्या नोटेवरती रेड फोर्ट असेल, 20 रुपयाच्या नोटेवरती वेरूळ आणि फोर्ट म्हणजेच केव्ज लेण्यांचा इमेज आहे. सो म्हणून ह्या सर्व नोटांवरती RBIच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. फक्त 1 रुपयाची जी नोट होती किंवा आहे त्याच्यावरती आपल्या वित्त मंत्रालयातील मुख्य सचिव, फायनान्स जे सेक्रेटरी असतात, त्यांची काय असते त्याच्यावरती साईन असते, फक्त 1 रुपयाच्या नोट.
बाकी इतर नोटांवर आरबीआयच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. पुढे जाऊयात. पुढचा आपण प्रश्न अभ्यासणार आहोत. पुढचा प्रश्न दिलाय बघा आपल्याला, एक मॅप दिलाय. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ए मध्ये दिलंय गोदावरी, बी कृष्णा, सी भीमा आणि डी दिलंय तापी. कोणती नदी खचदरीतनं वाहते असा प्रश्न आपल्या इथे विचारला गेलाय. खचदरीतनं वाहणारी नदी, याचं पहिले आपण उत्तर जाणून घेऊया. महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतनं वाहते, याचं जे उत्तर आहे ते आहे डी, तापी नदी. खोल खचदरीतनं वाहणारी नदी तापी आहे आणि तापी ही बऱ्यापैकी खनन कार्य देखील जास्त करते, उत्खनन कार्य. आता तापीचा जो उगम आहे तर तो होतो उगम मध्य प्रदेशातील बैतूल म्हणजेच सातपुडा. कुठे होतो? सातपुडा या ठिकाणी. आणि ती मध्य प्रदेशातनं आपल्याकडे एंट्री करते इकडे, असंच ह्या भागातनं अमरावती वगैरे भागात, बुलढाणा अशी ती आपल्याकडे येते बऱ्यापैकी. म्हणजेच मध्य प्रदेशातनं जी की ह्या भागात येऊन पुढे थोडंसं आपल्याला जर बघितलं, पहिल्या टर्म्स मध्ये अमरावती आणि जसा की बुलढाणा आणि मग पुन्हा एमपीतल्या ब्राह्मपूर खिंडीतनं जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते, धुळे जिल्हा आणि मग नंदुरबार जिल्हा, प्रकाशा हे जसं की एक धार्मिक स्थळ आहेत. त्या ठिकाणी तापी नदीवरचं प्रकाशे हे दक्षिण काशी देखील आपण म्हणतो. तिथून अलगद ती पुढे गुजरात राज्यामध्ये जाते आणि गुजरात राज्यात जाऊन इथे अरबी समुद्राला जाऊन ती मिळत असते सुरत या शहराजवळ. कोणत्या शहराजवळ? सुरत. आता टोटल जर प्रवास बघितला महाराष्ट्रातला तर तो आहे तिथे 208 किलोमीटरचा तापीचा, आणि भारतातला विचारला तर 724 आहे तापीचा. ओके, एकूण प्रवास महाराष्ट्रातला 208. तर बघा, सातपुड्याला समांतर वाहते. हा वरती आपला असा सातपुडा आहे महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला, असा सातपुडा. सातपुड्याला समांतर वाहणारी महाराष्ट्रातली नदी कोणती? तापी. आणि असाही प्रश्न तयार होऊ शकतो की महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती? उत्तर द्यायचंय तापी. आणि सर्वात लांबीची पूर्व वाहिनी विचारली तर गोदावरी हे उत्तर येईल. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तापी. चलो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन अभ्यासूयात. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषविले? ओके, सो स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पद कोणी भूषविले असा प्रश्न विचारलाय. ए सरदार वल्लभभाई पटेल, बी मध्ये दिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी लालबहादूर शास्त्री, जी व्ही मावळणकर. चौथा ऑप्शन. तो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. हे आपल्याला दिलंय सरदार वल्लभभाई पटेल. सो आता 1950च्या वगैरे दशकाची गोष्ट आहे. जसं आपल्याला भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट, आणि त्यानंतर पहिले जे पंतप्रधान बनले पंडित जवाहरलाल नेहरू, आणि देशाला उपपंतप्रधान पद जसं आहे की सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या माध्यमातून झाली. आणि जसं की त्यावेळेस आपण हे बघू शकतो की ते गृहमंत्री देखील होते भारताचे पहिले, आणि जसं की संस्थानांचं विलिनीकरण करण्यासाठी त्यांचं महत्वाचं योगदान आहे. सो अशा संपूर्ण पंतप्रधान असतील, विविध पदावरील त्या काळातली व्यक्ती असेल, त्यांचं देशासाठीचं मोठं योगदान आहे. सो उत्तर आहे ए, सरदार वल्लभभाई पटेल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण बघूयात. सो असे विविध विषयाच्या बाबतीतले जे काही अतिसंभाव्य प्रश्न आहेत ते आपल्या ह्या टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध फॅकल्टी आपल्याला विविध विषय आणि आगामी होणाऱ्या तलाठी एक्झाम असेल किंवा इतर परीक्षा असतील सरळ सेवेच्या, ज्यासाठी खूप चांगली आपल्याला आपल्यापर्यंत माहिती ही पाठवत असतो आम्ही. तर नक्कीच विद्यार्थी मित्र, आपण हे एव्हरी डेला आपण हे लेक्चर्स ऐकत चला, बघत चला. यूट्यूबवरती आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आपल्याला आगामी व्हिडिओ हे बघायला फायदाच होईल. पुढे जाऊयात आपण. खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही असा प्रश्न विचारलाय. ए शिक्षण, बी दिवाबत्ती, सी आरोग्य, डी दिलंय सत्कार समारंभ. याचं योग्य उत्तर आहे डी. हे नाहीच आहे. सत्कार समारंभ हे ग्रामपंचायतीच्या विकासाचा कामाचा विषयच नाहीये, संबंधित नाहीच आहे. हा शिक्षण आहे, म्हणजेच ऑप्शन तर याचं या प्रश्नाचं हे आहे. पण आपल्याला शिक्षण हे तर गरजेचं आहे. ग्रामपंचायत असेल किंवा तिन्ही स्तर असतील की शिक्षणाच्या संदर्भामध्ये सोयी सुविधा करणं हे प्रशासकीय लेवलवरनं हे कामकाज होतच आहे.
दिवाबत्ती असेल गावातला विषय असेल तो पण ग्रामपंचायत हाताळत असते. आरोग्याचा विषय गावातला असेल तर नक्कीच ग्रामपंचायत आणि जे त्याच्यातील ग्रामसेवकाच्या माध्यमातून आणि हे राज्य सरकारच्या माध्यमातून होत असतं. डेव्हलपमेंटचा विषय आणि इतर असतील, रस्त्यांचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, असे प्रत्येक प्रश्न जे येते इथं केली जातात. सो म्हणून ग्राम पंचायतीच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे केली जातात. ओके. प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संपूर्ण कामकाज बघत असतात. ठीक आहे. हा, ग्रामपंचायत असेल. आता ग्रामसेवकावरती नजीकचं जे नियंत्रण असतं ते बीडीओचं असतं, गट विकास अधिकारी. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ओके. पुढे जाऊयात आपण, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. पुढचा जो प्रश्न आहे आपल्या इथे समोर दिसतोय की लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. हे विनायक दामोदर सावरकर असेल, बी नेताजी सुभाषचंद्र बोस असेल, सी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा असतील, डी असेल यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. स्वतः लंडन येथे जे काही लंडन येथे जे काही इंडिया हाऊसची जी स्थापना झाली त्याचं मेन पर्पज, मुख्य कार्य जे होतं, भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृहाची सोय करून देणे. सो या संदर्भात म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात असतील, एक महत्वाचा तो विषय त्यावेळेस हाती घेतला होता आणि त्याचं जे योगदान आहे ते त्यांना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांना जाते. सो असे अनेक आपल्या त्या काळामध्ये क्रांतिकारकाच्या रूपाने असेल, सोशल सामाजिक चळवळीच्या अनुषंगाने असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये आणि विविध ठिकाणी भारतीय लोकांना एक फायदा व्हावा या दृष्टिकोनातनं त्या काळातला हा राहिलेला प्रयत्न असेल. नेक्स्ट जाऊयात, पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. खालीलपैकी कोणता प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे? ओके. ए काजू दिलंय, बी डाळिंब दिले, सी आंबा दिलेत आणि डी दिलंय अक्रोड दिले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काजू. ओके. आता भरपूर प्रथिने ही वेगवेगळ्या आपल्याला नट्सच्या माध्यमात, ओके, ज्यात काजू असेल, काजू तर हे याचं योग्य उत्तर आहे. पण प्रथिनांचं स्रोत हे इतर देखील बरंच असू शकते की ज्याच्यामध्ये आपल्याला इतर ज्या नट्स पैकी असतील किंवा इतर महत्वाची जी पदार्थ आहे ज्याद्वारे आपल्याला प्रोटीनची अवेलेबिलिटी होते आणि आपल्या बॉडीसाठी हे सर्वात महत्वाचं आहे. मग प्रथिन असेल, कर्बोदके असेल, एक ऊर्जा एनर्जी मिळण्यासाठी वगैरे असेल आणि त्याद्वारे या संपूर्ण गोष्टींचा उपयोग केला जातो. आज आपल्याला जे काही हे प्रथिन आणि त्याचे जे सोर्सेस आहेत, काजू असतील किंवा नट्स असतील, तर हे आपल्याला सर्वाधिक जास्त अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, सो ह्या भागातनं भारतामध्ये बऱ्यापैकी आपल्याला काय होतं, इम्पोर्ट म्हणजे आपण मागवत असतो आणि आपण त्या ह्या राष्ट्रांना काय पाठवत असतो, अन्नधान्य, गहू वगैरे असेल, इतर ग्रेन्स असतील. सो ह्याचं जे उत्तर आहे योग्य आहे काजू. पुढे जाऊयात. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? आता इथं दिलंय निवडणूक अधिकारी. ऑप्शन ए दिलंय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बी जिल्हाधिकारी, सी उपविभागीय अधिकारी आणि डी मध्ये दिले आपल्याला महसूल आयुक्त. अशी 4 ऑप्शन्स आपल्याला दिली जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो बी. जिल्हाधिकारी ह्या जिल्ह्याचा नाताने जिल्हाधिकारी हा न्यायदंडाधिकारी देखील असतो, तो सर्व विभागाचा प्रमुख देखील असतो आणि म्हणून हे पद इंग्रजांच्या काळात निर्मित झालं, ज्याचं मेन रिझन त्या काळात होतं रेव्हेन्यू, महसूल गोळा करणं असेल. आणि जिल्ह्याचा हा पूर्णतः आपल्याला हा जिल्हाधिकारी जो येतो, हे जे काही पद आहेत तर जिल्ह्याचं पूर्ण प्रशासकीय नेतृत्व त्यांच्या अंतर्गत असतं. मग निवडणुकीच्या संदर्भात देखील निर्णय घेणं असेल, निवडणूक प्रक्रिया प्रॉपर आणि पारदर्शकतेने राबवणं असेल तर जिल्हाधिकारी हे करत असतात आणि पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून असेल, पूर्ण जिल्हा असेल. मग इतर त्याला जे उपविभाग असेल आणि तालुका लेवल असेल,
सो ह्या ठिकाणी देखील त्यांच्या अधीनस्थ इतर अधिकारी असतात. तालुक्याला जसं तहसीलदार असतील, सो यांचं संपूर्ण रिपोर्टिंग हे जिल्हाधिकाऱ्यांना हा होत असतो. सो या पद्धतीने जर असेल रिपोर्टिंग, तर एकमेकांचे हे दुवे आहेत आणि पुढे विभागीय आयुक्त असतील आणि राज्य सरकार असेल. सो म्हणून जिल्हाधिकारी हे पद UPSCतनं निवड होत असते, परीक्षेतनं. IS अधिकारी, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असेल. सो योग्य उत्तर आहे बी, जिल्हाधिकारी. पुढे बघूयात नेक्स्ट प्रश्न. असे सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला विविध प्रश्न जे आहेत ती अभ्यासावी लागतात, जेणेकरून याचा आपल्याला सर्वात जास्त अजून PYQ जर आपण बघितलात आणि त्यामध्ये विविध TCSच्या आतापर्यंत झालेल्या ज्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये असे प्रश्न आपल्याला विचारले गेले, त्याचा एक फायदा होतो आपण PYQ बघण्याचा. आपण तर अतिसंभाव्य प्रश्न हे बघतोच आहोत आणि ह्याही प्रश्नाचा अभ्यास आपण सर्वजण करा. ही डेली आपली प्रॅक्टिस असायलाच पाहिजे. अभ्यासाचं एक प्रॉपर शेड्यूल आपलं असलं पाहिजे आणि जसं की आपण हे प्रश्न घेतोच आहोत. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीचा अंतर्भाग कशाचा बनलेला आहे किंवा बनला आहे? चला इंग्लिशमध्ये आपण इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ, इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ, अर्थच्या संदर्भात. आता बघा, ह्याचं जे योग्य उत्तर आहे आपण ते समजून घेऊयात आधी. पृथ्वीचा अंतर्भाग कशाचा बनला आहे? ए चांदी व तांबे, बी गॅस, सी सोने, डी दिलंय निकेल व लोह. याचं योग्य उत्तर आहे निकेल व लोह, ज्याला आपण निफे असं देखील म्हणतो. निफे, NiFe, निकेल व लोह. ओके, हे आपण लक्षात घ्यायचे. सो पृथ्वीचं अंतरंग आहे. आपण जर बघितलं, वरचा जो भाग असतो आपला हा भूकवच असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रस्ट असं म्हणतो. ओके, दुसरा असतो याच्यातला महत्वाचा जो पार्ट्स असतो, तर तो असतो त्याच्यातला सेकंड, हा तर पहिला. हा दुसरा, ज्याला आपण प्रावरण ॲज अ मेंटल, प्रावरण मेंटल. त्याचबरोबर कोरचे मुख्य गाभा हा इथे असतो, अप्पर आणि लोअर. त्याला आपण त्या ठिकाणी तिसरा पार्ट म्हणूयात कोर, ज्याला आपण गाभा असं देखील म्हणतो. हा 1, 2 आणि हा 3 असेल, हे आपण बघू शकतो. आता बघा, हे थोडंसं मी इरेज करतो पृथ्वीचं अंतरंग जे नाव लिहिलं होतं. आता वरच्या क्रस्ट पासून, भूकवचापासून जर आपण घटत्या प्रमाणामध्ये, म्हणजे हे घटत चाललंय हा प्रवास, म्हणजे खाली चाललोय आपण मुख्य गाभ्याकडे इथे येताना. सो हे ठिकाण आहे 6371 किलोमीटर वरती आपल्या पृथ्वीचं काय केंद्रबिंदू, म्हणजे केंद्र आहे, मुख्य गाभा आहे. आणि ह्या मुख्य गाभ्याच्या जवळ म्हणजे 6371, आता क्लिअर दिसतंय आपल्याला बघा इमेज. 6371 किलोमीटर वरती जे तापमान असतं जवळपास 6000 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. म्हणजे घटत्या प्रमाणामध्ये तापमान हे वाढत जातं. सो दर 32 मीटरला 1°C म्हणजेच तापमान हे वाढत जातं. जेवढं आपण डीप जाऊ तेवढी घनता वाढते, त्याचबरोबर तापमान देखील वाढत जातं. सो याचं योग्य उत्तर आहे निकेल व लोह. सो अशा आकृतीवरनं जर आपल्याला असे काही प्रश्न आले, तर आकृतीवरनं देखील सहजरित्या त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर हे थोडं सुटत असतं. पण थोडेसे असे काही जे प्रश्न असतात ते आपण प्रॅक्टिकली बघावे. पुढे जाऊयात. नेक्स्ट. अजिंठा डोंगर व वेरूळ डोंगर रांग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? 2 रांगा विचारल्यात, अजिंठा आणि वेरूळ. ए नंदुरबार, बी छत्रपती संभाजीनगर, सी रत्नागिरी, डी दिलंय गडचिरोली. सो प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. अजिंठा व वेरूळ असेल. आता ह्या जगप्रसिद्ध काय तर लेण्या आहेत, जग प्रसिद्ध लेण्या आहेत जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आता ह्या लेण्या जगप्रसिद्ध म्हणजे पर्यटन टुरिस्ट प्लेस देखील आहे छत्रपती संभाजीनगर मधलं. आणि 1983 मध्ये ह्या दोघांनाही, वेळकाळ कधीची होती 1983, आपल्याकडच्या ह्या दोन्ही अजिंठा 1 आणि वेरूळ 1 लेणी, या 2 लेण्या ज्यांना 1983 मध्ये युनेस्को, आता सध्या युनेस्को चर्चेत आहे बघा, आपल्याकडचे काही 11 किल्ले घोषित केले आणि एक जिंजी जो तामिळनाडू मधला, असे 12 फोर्ट्स. ओके, युनेस्को चर्चेत आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेची एक संलग्नित संस्था, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, जी एक संस्था आहे जी काय करत असते, जागतिक
वारसा स्थळे ती घोषित करत असते. जागतिक वारसा स्थळ काय तर डिक्लेअर करते म्हणजेच. सो हे एक झालं. म्हणजे महाराष्ट्रात बरीच आहेत. पहिल्याच टप्प्यामध्ये भारतामध्ये 1983 मध्ये अजिंठा वेरूळ, त्याचबरोबर आग्रा फोर्ट आणि एक आग्रा शहरातलंच ताजमहल, अशी 4 ठिकाणं 83 मध्ये घोषित झाली. तीच युनेस्कोतली भारतातली सुरुवातीची 4 ठिकाणं आहेत. त्यात आपल्या महाराष्ट्रातली 2 येतात. याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. ऍक्च्युली छत्रपती संभाजीनगर आपल्या महाराष्ट्र राज्याची, हे पण आपण लक्षात घ्या, पर्यटन राजधानी आहे. छत्रपती संभाजीनगर ही आपल्या महाराष्ट्राची काय आहे? पर्यटन राजधानी म्हणून लक्षात घ्यावं. छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, 1857चं स्वातंत्र्य समर हा ग्रंथ, हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? हा ग्रंथ कोणी लिहिलाय असा प्रश्न आपल्याला विचारलाय. बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र पुस्तक व लेखक अशाही प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून विचारली जातात. या प्रश्नाची जी ऑप्शन्स दिलीत, ए क्रांतिसिंह नाना पाटील, बी विदा सावरकर, सी सुभाषचंद्र बोस, डी दिलंय गोपाळ कृष्ण गोखले. 4 मधनं आपल्याला याचं योग्य जे उत्तर आहे ते बी, विनायक दामोदर सावरकर. त्यांनी जे 1857चं जे स्वातंत्र्य समर नावाचं ग्रंथ त्यांनी लिहिलाय. सो विनायक दामोदर सावरकर हे मूळचे नाशिक जिल्ह्यातले. ओके. सो एकूणच जर आपण बघितलं, भगूर हे गाव, तर काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनंत मोठा लढा असा आपल्या ह्या सर्व व्यक्तींचा त्या काळातला होताच. त्यापैकी एक नाव घेतलं तर विदा सावरकर असतील. सो ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान निकोबार या ठिकाणी असणार, आता जे नाव दिलेत सेल्युलर जेल, त्यावेळेस अंदमान निकोबार या ठिकाणी जसं काळ्या पाण्याची शिक्षा. आणि ह्याद्वारे आपल्याला इतिहासामध्ये असे अनेक आपले समाजसुधारक क्रांतिकारक असतील ज्यांच्याविषयीचा आपण ग्रंथ असेल, त्यांनी स्थापित केलेल्या संस्था असतील, त्याविषयी देखील मागील काही एक्झाम मध्ये प्रश्न विचारले. आपण ते कधीतरी त्याचं एक शॉर्ट लिस्ट करा, म्हणजे आपल्याला एक स्वतंत्र अभ्यास लक्षात येईल. पुढे हा पुढचा प्रश्न दिलाय, पेसी हे नाव म्हणजे सेल कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलं? ए रॉबर्ट हुक, बी अल्फ्रेड वेगनार, सी जगदीश चंद्र बोस, डी गॅलिलिओ. याचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक हा शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी पेशीच्या संदर्भातलं प्रथम वापर म्हणजेच एक रिसर्च असेल. आता सेल, पेशी म्हटलं तर आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे की ज्याच्यापासून आपल्याला ऊर्जा निर्मिती असेल आणि एक संरचना असेल, बॉडीची संरचना, स्ट्रक्चर म्हणूया. त्याचा बराच अधिक फायदा आपल्या पेशीद्वारे त्या ठिकाणी होत असतो. रॉबर्ट हुक हे नाव आपण ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशी काही शास्त्रज्ञ आहेत. ओके. जसं बी मध्ये अल्फ्रेड वेगनार दिलाय, त्यांनी तर जी थेरी मांडली होती कॉन्टिनेंटल ड्रीप थेरी, भूखंड वहनाचा सिद्धांत, की जो पहिला एकच पॅन्जिया होता, त्याचे 2 तुकडे होऊन लॉरेशिया गोंडवाना झालं आणि आज आपण बघतो पृथ्वी तलावरती 7 भले मोठे महाखंड आहे, म्हणजे खंड, आणि त्याच्या अवतीभोवती 5 महासागर. तो अल्फ्रेड वेगनार असेल. सो असे विविध शास्त्रज्ञ आहेत की ज्यांची नावं आणि अभ्यास करायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट हुक. नेक्स्ट पुढचा प्रश्न, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? सो बँकिंग रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारला गेला. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ही कधी झाली? ऑप्शन ए दिलं 1935, बी 1942, सी 1955, डी दिला 1961. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी, 1955 साली. कशाची स्थापना झाली? एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि ह्याच बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं, नॅशनलायझेशन एसबीआयचं कधी झालं होतं? 1959 साली. ओके. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर ती आहे सध्याची एसबीआय. ठीक आहे, एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया.
की या सर्व बँकांवर, कमर्शियल बँकांवरती जे नजीकचं कंट्रोल असतं आरबीआयचं, म्हणून आरबीआय ही बँकांची बँक ओळखली जाते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे 55. पुढे जाऊया. भारतातील कोणत्या राज्यांमध्ये सर्वप्रथम पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली, असा प्रश्न विचारलाय आपल्याला. पंचायत राजची अंमलबजावणी. सो भारतातील ते राज्य विचारलेत. ऑप्शन मध्ये गुजरात दिलंय ए, बी उत्तर प्रदेश, सी महाराष्ट्र, डी दिलंय राजस्थान. याचं योग्य उत्तर आहे डी, राजस्थान. आता हे जवळपास 1960च्या दशकातली गोष्ट आहे की जिथे राजस्थान मधलं नागौर, नागौर हे राजस्थान मधलं ठिकाण आहे. जिथे 1959-60च्या दरम्यान राजस्थान मधलं हे ठिकाण आहे आणि जिथे खास करून आपल्या भारतातील पहिलं म्हणजे पंचायत राजची जी सुरुवात आहे ती राजस्थान मधील नागौर या ठिकाणी झाली. आणि याचं जे सुरुवात आहे ते भारताचे त्या वेळातले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना त्याचं एक योगदान जात आहे. आणि म्हणून स्थानिक प्रशासन संस्था हा स्तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये बऱ्यापैकी विकसित व्हावा, डेव्हलप व्हावा, याची अनेक तरतुदी आणि अनेक अशा महत्वाच्या गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मांडल्या, जेणेकरून आपल्याकडची गावं असतील, तालुके असतील, महानगर असतील, शहरं असतील, यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी पंचायत राज हा स्तर खूप महत्वाचा आहे. त्याच्यात अनेक घटना दुरुस्त्या झाल्यात, त्याचाही आपण अभ्यास नेक्स्ट लेक्चरला वगैरे करणारच आहोत. पुढचा प्रश्न बघूयात विद्यार्थी मित्र. भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती, असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारलाय रेल्वेच्या बाबतीतला. पर्याय बघूयात. ए विवेक एक्सप्रेस, बी राजधानी एक्सप्रेस, सी हिमसागर एक्सप्रेस आणि डी दिले आपल्याला झेलम एक्सप्रेस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विवेक एक्सप्रेस. आता सर्वाधिक लांब पल्ल्याची गाडी आहे विवेक एक्सप्रेस. सो बघूयात ही कुठून निघते. दिब्रुगड हे ठिकाण आहे भारतात, आसाम राज्यात. आसाम राज्य इथून सुरुवात करते तर ती थेट जाते पुढे कन्याकुमारीला, तामिळनाडू राज्यात. आणि हा जो प्रवास आहे दिब्रुगड पासून तर कन्याकुमारी असा, म्हणजे बघा ना, इथे आसाम राज्य आहेत असं, आसाम राज्यातनं अशी पुढे जसं की ओडिसा म्हणजे किनारपट्टी धरून आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, सो इथपर्यंत ती पोहोचते. आणि विवेक एक्सप्रेस ही जवळपास 4100 किलोमीटरचा पल्ला गाठते. 4100. आणि प्रवासाला बऱ्यापैकी 81 तासाचा ती प्रवास करून त्या ठिकाणी तामिळनाडू म्हणजेच कन्याकुमारीला पोहोचत असते. म्हणजे सर्वात मोठा प्रवास ती करते आणि वेळ देखील खूप सारा लावते. आणि त्याच्यामुळे वेळ लागणं म्हणजे काय, तर बऱ्यापैकी राज्यातनं प्रवास करून ती येते, आसामवरून थेट तामिळनाडूला येते. सो ही एक एक्सप्रेस आहे. भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे गाडी विचारली. आता रेल्वेच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकार हा विकसित हा आपला विभाग करतोय. सर्वात जास्त रोजगार देखील रेल्वेच्या माध्यमातूनच मिळत आहे. आणि आज देशाचं संपूर्ण ही व्यवस्था चांगली करण्यासाठी त्याच्यामध्ये 18 रेल्वेचे काय तर टोटल मुख्यालय बनवण्यात आली. ठीक आहे. हा, याच्या आधी हिमसागर एक्सप्रेस होती, पण आता स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं भारत सरकारनं सुरू केलेली रेल्वे गाडी विवेक एक्सप्रेस. त्याच्या आधी हिमसागर एक्सप्रेस होती, ती जम्मू अँड काश्मीर ते कन्याकुमारी 3000 किलोमीटरच्या दरम्यान प्रवास करायची. ते ऑप्शन आधी होतं, पण आता असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर थेट असेल विवेक एक्सप्रेस. विद्यार्थी मित्र, याच प्रश्नाला धरून जर आता हे तर भारताचं आहे, आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत जर माहिती करून घ्यावयाची असेल तर आपलं जे उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब प्रवास करणारी रेल्वे गाडी महाराष्ट्र एक्सप्रेस. ओके. कुठून येते ती? कोल्हापूर निघते म्हणजे तर गोंदिया, कोल्हापूर ते गोंदिया असा प्रवास करते महाराष्ट्र एक्सप्रेस. हे नाव लक्षात असू द्यायचं. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. सुवर्ण कन्या हे टोपण नाव कोणत्या खेळाडूचं आहे, असा प्रश्न आलाय. ए मध्ये कविता राऊत, बी हिमा दास, सी ललिता बाबर, डी पीटी उषा. त्याचं योग्य उत्तर आहे पीटी उषा, सुवर्ण कन्या. आता पीटी उषा यांचं जे काही नाव आहे ते जसं की
पिलू, वालकंडी, टेका, परविल, उषा या नावानं त्या परिचित आहेत. सध्या त्या चर्चेत देखील होते. सुवर्णकन्या पीटी उषा आपल्या ऑलिम्पिकच्या त्या अध्यक्षा देखील होत्या. जसं लास्टला भारत सरकारने त्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली. बाकी कविता राऊत असतील, सावरपाडा एक्सप्रेस ज्या महाराष्ट्र नाशिकमधनं आहेत, हिमादास ढिंग एक्सप्रेस, ललिता बाबर देखील त्यातलंच एक आपल्या खेळाडूचं हे देशातलं एक नाव आहे. अशी ही आपल्याला वेगवेगळे खेळाडू आणि त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला क्वेश्चन येतात की खेळ व खेळाडू असेही प्रश्न असतात. जसं हॉकीचे जादूकर असतील, धनराज पिल्ले असतील, त्यांच्या नावानं क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूस जो आता खेलरत्न पुरस्कार दिला जातो. पूर्वी त्याचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं. ती यादी देखील आपण अभ्यासली गेली पाहिजे. इतर बरीच खेळाडूंची नावं आणि त्यांना काही ना काही टोपण नावाने ओळखली जातात. सो याचं उत्तर आहे पीटी उषा. पुढचा प्रश्न, भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बघूया. पर्याय ए सिक्कीम, बी पंजाब, सी राजस्थान आणि डी दिलंय आपल्याला गोवा. याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. आता भरतपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते पक्ष्यांच्यासाठी, पक्षी अभयारण्य म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि आपल्याकडे बर्ड्स ऑर्निथॉलॉजी मध्ये अभ्यास केला जातो बर्ड्सचा, पक्ष्यांचा. हे देशातलं आहे भरतपूर. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे भरतपूर आहे म्हणजे पक्ष्यांच्यासाठी प्रसिद्ध असणारं आपल्याकडचं नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात. गोदावरीच्या पात्रात येतं ते, नाशिक जिल्ह्यातलं. आणि नांदूर मधमेश्वरलाच भरतपूर असं म्हटलंय सलीम अली यांनी. सलीम अली हे भारताचे आपले पक्षी प्रेमी होऊन गेले, पक्षी मित्र, ज्यांनी पक्ष्यांच्या प्रती खूप चांगला एक अभ्यास त्यावेळेस केलाय. आणि त्यांनी कोइंबतूरला एक पक्षी ऑर्निथॉलॉजीचा अभ्यास म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करून एक संस्था देखील स्थापित केली त्यांनी तिथे. सो हे लक्षात घ्याल. भारतातलं हे भरतपूर आहे राजस्थानमध्ये. महाराष्ट्र राज्यात जर विचारलं पक्ष्यांच्या प्रती, नांदूर मधमेश्वर नाशिक जिल्ह्यात. बाकी इतर देखील कर्नाळा, अर्नाळा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात आहेत. ती यादी देखील आपण घेणारच आहोत. इतर काही लेक्चर जे आगामी आपल्या तलाठी भरती असेल, इतर परीक्षा असतील त्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्यासाठी आपली पूर्ण टीम ही आपल्याला नवीन नवीन काहीतरी खूप चांगल्या पद्धतीने देत असते. आपणही त्याचा सर्वांनी नक्कीच लाभ घ्यायचा असतो. पुढे जाऊया. हा प्रश्न आपण बघितला. हा एक सांगायचं राहिलं इथे, नांदूर मधमेश्वर हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिलं रामसर दर्जा प्राप्त ठिकाण झालंय. ओके, दलदलीय प्रदेशाचं संरक्षण केलं जातं ह्या करारान्वये रामसर. पुढे, डासांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो असा प्रश्न याच्यामध्ये विचारण्यात आलाय. ओके, डासांमुळे ऑप्शन दिलेत हे डेंगू, बी पोलिओ, सी कावीळ, डी दिलंय स्वाईन फ्लू. आता हे 4 ऑप्शन मधनं याचं जे योग्य उत्तर आहे ते डेंगू. डेंगूमुळे सॉरी डासांमुळे काय होतं तर डेंगू असेल. आता डास चावल्यामुळे इतर बरीच आजार आपल्याला होतात. आता चिकनगुनिया असेल, एडिस इजिप्टाय नावाचं डास असेल. सो इतर यांची जी बऱ्यापैकी जी आजार उद्भवतात, ज्यांना आपण काही साथीचे आजार असतील, जी इतर याच्यातनं देखील उद्भवू शकतात. जसं स्वाईन फ्लू असेल, जो H1N1 असेल, कावीळ असेल, पोलिओ असेल. आता पोलिओचं तर नायनाट झालंच आहे की आपल्याकडे जे आपलं हेल्थ मिनिस्ट्री आहे, हेल्थ डिपार्टमेंट आहे. सो हे डिपार्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत असतं आणि विविध लसीकरण मोहीम देखील आपल्याकडे हाती घेतली जातात. सो म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे डेंग्यूच्या संदर्भात जो होत असतो डासांच्यामुळे, ओके, ते किवीचं फळ वगैरे वगैरे दिली जाते. फळ असतील काही इतर महत्वाचं उपाययोजना त्यावर केल्या जात असतात. सो आरोग्याशी निगडीत देखील आपल्याला डिफिशियन्सी किंवा असे काही क्वेश्चन त्यावरती सेट होत असतात. पुढे बघूयात. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली असा प्रश्न आहे. ए 1850, बी 1860 आणि सी 1873, डी दिले 1884. याचं योग्य उत्तर आहे 1873. आता सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे पुणे जिल्ह्यात पुण्यातनं केली.
आणि एक सामाजिक ही चळवळ की ज्याद्वारे एकूणावच की ज्या एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होतोय किंवा त्या ठिकाणी त्यांना एक मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी असेल, तर एक सोशल ॲक्टिव्हिटीतनं त्यांनी त्या काळामध्ये खूप चांगलं एक योगदान दिलं. त्याच्यामध्ये एक बघितलं तर शिक्षणाचा देखील ह्याच्यात आपल्याला वाटा सांगता येईल. शिक्षण चांगलं मिळावं आणि जो अन्याय अत्याचार असेल अशा काही वर्गाला सो त्यांना देखील त्याच्यातनं बाहेर काढणं आणि खूप चांगल्या पद्धतीने एक सामाजिक ह्या काही वर्क असेल त्यातलंच महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची त्या काळात स्थापना केली. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. पश्चिम घाटातील सर्वोच्च उंचीचं शिखर कोणतं आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. हे माउंट एव्हरेस्ट, बी गुरु शिखर, सी धुपगड, डी दिलंय अन्नाई मुडी. याचं योग्य उत्तर आहे डी, अन्नाई मुडी. आता अन्नाई मुडीचं आपण जर बघितलं तर पश्चिम घाटातलं हे सर्वोच्च शिखर आहे. पश्चिम घाट ज्याला आपण वेस्टर्न घाट असं म्हणत असतो, ज्यालाच महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याकडे त्याला सह्याद्री देखील म्हणतो. सह्याद्री, बरोबर. ओके. आता अन्नाई मुडी हे जे स्थान आहे आपल्याकडे, आता हा पश्चिम घाट आहे बघा, इथं आपल्याला मी दाखवतो. हा पश्चिम घाट आहे, म्हणजे गुजरात पासून सुरू होतो तर तामिळनाडू पर्यंत केरळाच्या पुढे गेलाय. सो याची टोटल जी लांबी आहे ती आहे 1600 किलोमीटर. किती किलोमीटर हा? 1600. सो महाराष्ट्रात तो 450 प्लस पसरलाय. टोटल त्याचं इथून गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डर पासून इथपर्यंत 1600 किलोमीटर आहे. अन्नाईमुडी जे स्थान आहे ते आहे केरळ राज्यामध्ये. इथे कोणत्या राज्यात आहे? केरळ राज्यात. केरळ राज्यामध्ये हे अन्नाईमुडी हे स्थान आहे. त्यातलं हे सर्वोच्च शिखर आहे. जवळपास 2695 मीटर त्याची हाईट आहे. धुपगड हे सातपुड्यातलं सर्वोच्च आहे. गुरु शिखर हे अरवलीतलं आहे. अरवली, राजस्थान. 1700च्या घरामध्ये हे जातं. हे 1300 प्लस जातं. आणि माउंट एव्हरेस्ट हे हिमालयातलं आहे. याचं तर आपल्याला माहीतच आहे, जवळपास 8848 मीटर हाईट आहे. माउंट एव्हरेस्ट जगातलं सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतर केटू येतो, जम्मू अँड काश्मीर मधला. सो या प्रश्नाचं उत्तर आहे अन्नाई मुडी, केरळ राज्यात आहे. 2695 मीटर हाईट आहे. आणि पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीतला आपल्या महाराष्ट्रातला विचारला तर त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला अहिल्यानगरमध्ये. महाराष्ट्रात हा सह्याद्री महाराष्ट्र राज्यातील इथे अहिल्यानगरमध्ये आपल्याकडे आहे कळसुबाई. हे सर्वोच्च शिखर आहे यातलं. 1646 मीटर त्याची हाईट आहे. सो अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त ॲटलास मॅपचा वापर आपण करायला पाहिजे, जे आपल्याला हा प्रश्न इथे दिसतोय. सो म्हणून विद्यार्थी मित्र आपल्याला असे बरेच क्वेश्चन्स त्या ठिकाणी विविध एक्झाम मध्ये विचारली जातात. सो अशा अजून नवीन आपण तुमच्यासाठी विविध अशा परीक्षेसाठी विविध नवीन नवीन प्रश्न घेऊन येणार आहोत. टिक्कर मराठी सरळ सेवा आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला इतरही विषयाची अशाच आगामी तलाठी भरती असेल, इतर महत्त्वाच्या परीक्षा असतील TCS बेस, की ज्यासाठी लागणारं महत्त्वाची जी प्रश्न असतील ती अतिसंभाव्य प्रश्न इतर विषयांची देखील पूर्ण टीम आपल्याला आपल्यासमोर घेऊन येते आहेत. अशा नवीन नवीन बऱ्याच गोष्टी असतील. तर विद्यार्थी मित्रो, या सर्व गोष्टींची माहिती याचा फायदा करून घेण्यासाठी आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला टेलिग्रामच्या माध्यमातून देखील ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचेल आणि सर्व इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत मिळत जाईल आणि आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे. तर आपण भेटणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. इतर नवीन असेच प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. सो आपण थांबूयात. थँक्यू सो मच. थँक्यू.